अनेक लोकांना लहानपणापासून हे चुकीचं आहे असं ऐकायला मिळतं आणि त्यामुळे मनात भीती येते। हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण त्यामागे खूप मोठी भीती आणि गिल्ट दडलेला असतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामुळे कधी कधी काही प्रश्न असे असतात जे वर्षानुवर्ष मनात साचत राहतात, पण गोष्टी थेट विचारता येत नाही। असा एक प्रश्न आपल्या एका फॉलोअरने पाठवला की 10 वर्षांचा असल्यापासून मॅस्टरबेशन करतो, त्यामुळे माझा पेनिसला किंवा शरीराला काही नुकसान झालं का? हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण त्यामागे खूप मोठी भीती आणि गिल्ट दडलेला असतो। याबाबत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी हा विषय खूप स्पष्ट आणि शांत पद्धतीने सांगितला। डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सना मार्गदर्शन देत आहे। त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये क्लिनिक आहे। संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये असतात। पुण्याला आणि मुंबईला शनिवारी रविवारी ते व्हिजिट करतात आणि पेशंट्सला भेटतात। मॅस्टरबेशन ही शरीराची एक नॅचरल सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आहे। अनेक मुलांना प्युबर्टी सुरू झाल्यानंतर क्युरिओसिटीमुळे किंवा बॉडी चेंजेसमुळे हे अनुभव घेऊ लागतात। त्यामुळे लहान वयात मॅस्टरबेशन सुरू झालं याचा अर्थ असा नाही की काहीतरी चुकीचं झालं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामुळे काही परमनंट डॅमेज होत नाही। डॉक्टर मुंदडा सांगतात की सामान्य आणि मर्यादित प्रमाणात मॅस्टरबेशन केल्याने पेनिसला किंवा शरीराला कायमस्वरूपी कुठलीही इजा होत नाही। पेनिसचे स्ट्रक्चर किंवा ग्रोथ यावर नेगेटिव्ह परिणाम होत नाही। म्हणजेच मी लहानपणापासून करतोय त्यामुळे काही बिघडलं असेल अशी भीती असेल तर ती चुकीची आहे। पण इथे एक प्रॅक्टिकल मुद्दा आहे, फ्रिक्वेन्सी आणि पॅटर्न। जर मॅस्टरबेशन खूप जास्त प्रमाणात होत असेल किंवा त्यावर पूर्णपणे कंट्रोल राहत नसेल तर काही वेळा थकवा किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं किंवा गिल्ट फील होणं या गोष्टी जाणवू शकतात। पण हे सायकोलॉजिकली आणि लाईफस्टाईल रिलेटेड असतं, फिजिकली डॅमेज होत नाहीत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिल्ट। अनेक लोकांना लहानपणापासून हे चुकीचं आहे असं ऐकायला मिळतं आणि त्यामुळे मनात भीती येते। डॉक्टर सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक पुरुष येतात, त्यांना वाटतं की मॅस्टरबेशनमुळे त्यांचं शरीर खराब झालंय, पण तपासणी केल्यावर असं काहीच आढळत नाही। म्हणजेच प्रॉब्लेम शरीरात नसतो तर चुकीच्या समजुतींमध्ये असतो। यामध्ये एक बॅलन्स दृष्टिकोन खूप इम्पॉर्टंट आहे। मॅस्टरबेशन हा नॉर्मल बिहेवियर आहे, पण तो तुमच्या डेली लाईफ, काम, स्टडीज आणि रिलेशनशिपवर परिणाम करू शकतो। तर लक्षात घेणं गरजेचं आहे, कंट्रोल आणि अवेअरनेस इथे महत्त्वाची भूमिका प्ले करतात। डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्शुअल हेल्थबद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण अर्धवट किंवा चुकीच्या माहितीमुळे अननेसेसरी भीती निर्माण होते। नॅचरल प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे, कॉन्फिडन्स त्याने वाढतो आणि गिल्ट कमी होतो। शेवटी एक गोष्ट, लहान वयापासून मॅस्टरबेशन केल्याने शरीर कायमचं खराब होत नाही असा कोणताही सायंटिफिक पुरावा नाहीये, पण आपल्या सवयी बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे मन शांत राहतं, ते जास्त मॅटर करतं। जर तुम्हाला हे सेक्शुअल हेल्थ बाबत काही शंका असतील तर अंदाज लावण्यापेक्षा डॉक्टर उमेश मुंदडा यांना येऊन नक्की एकदा भेटा। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।